आज मी क्षमा या विषयातून छोटंसं मनन आपल्यासमोर ठेवणार आहे. अ, त्यासाठी आम्ही पाहतो की क्षमा हा विषय आम्हाला आमच्या पवित्र ग्रंथामध्ये एक महत्त्वाचा एक पॉइंट पाहायला मिळतो, की ज्याद्वारे आम्ही प्रभूच्या विश्वासामध्ये आमची एंट्री होते आणि म्हणून आम्ही जर क्षमा जर ह्या पहिल्या आदामाने आम्ही रोमकराचं पत्र काढू. त्याचा अ, सांग 5वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन मी वाचतो. एका माणसाच्याद्वारे जगात शिरले आणि पापाच्याद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. ज्या मनुष्याला पहिल्या आदामाला परमेश्वराने आपल्या हाताने घडवलं. सर्व सृष्टीला शब्दाच्याद्वारे त्याने अस्तित्वात आणलं. परंतु मनुष्याला त्याने हाताने घडवलं. त्या प्रतिरूपाच्या मनुष्याकडून एक छोटंसं अवज्ञेचं पाप झालं आणि पापामुळं ते पाप सर्व मनुष्यामध्ये पसरलं आणि अशा प्रकारे सर्व मानवामध्ये मरण पसरलं. त्या पापांचा प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वराने अ, महान योजनेच्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं, की त्याने प्रायश्चित्ताचा अ, व्यवस्था त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला करायला केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि आम्ही अ, पाहतो की पापांच्या क्षमेबद्दल जुन्या करारामध्ये आम्हाला स्तोत्रकर्ता दावीद राजाकडून आम्हाला सर्वांना परिचित असलेलं 32वा स्तोत्र मध्ये आम्ही वाचतो, की क्षमेसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले आहेत. पापावर पांघरून घातले आहे. त्याच्यानंतर अ, 32:1 मध्ये ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर आणि तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. आणि या ठिकाणी पुन्हा आम्हाला 103 मध्ये पण असे शब्दप्रयोग पाहायला मिळतात, की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, 103:12 मध्ये पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. आणि आम्ही पाहतो, की स्तोत्र 38 मध्ये देखील असाच अ, स्तोत्रामध्ये एक उल्लेख आहे. परमेश्वराच्या बाबतीत परमेश्वराने 78 38 मध्ये पण तो कनवाळू असल्यामुळे त्याच्या अपराधांची क्षमा करीत असतो. तो नाश करीत नाही. तो आपला कोप वारंवार आवरितो. आपला सगळा संताप भडकू देत नाही. परमेश्वराने ज्या मनुष्याने अवज्ञेच्या छोट्याशा पापामुळं मरण आलं, त्या मनुष्याविषयी परमेश्वराच्या मनामध्ये कनवाळूपणा आहे असल्यामुळं परमेश्वराने आम्हाला पाहायला मिळतं जुन्या करारामध्ये जरी एवढ्या गोष्टी अ, इतक्या जवळून सांगितलेल्या आहेत, परंतु नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, की परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताद्वारे मनुष्याच्या पापक्षमेचा प्रश्न त्याने सोडवलेला आहे. आणि आम्ही पाहतो, की पापांची क्षमा जर मिळाली नाही मनुष्याला, तर उद्धार त्याचा शक्यच नाही. आणि पापक्षमा हीच मुख्य विषय आम्ही त्याला जर ज्या ठिकाणी तारण शब्द आलेला आहे, त्या ठिकाणी पापक्षमा हा विषय आम्हाला पाहायला मिळतो. पापक्षमेद्वारेच आम्हाला उद्धार आहे. आमच्या पापांची जर क्षमा झाली नाही, तर आमचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून मी तुमच्यासमोर 5-7 पॉइंट ठेवणार आहे. त्यामध्ये पहिल्या पॉइंटकडे जात असताना क्षमा करणारा एकमात्र परमेश्वर आहे. क्षमा ज्याच्या विरुद्ध आम्ही पाप केलं, त्याच्याद्वारेच आम्हाला पापांची क्षमा मिळाली, तर आम्हाला अ, ही क्षमा मिळू शकते. परंतु आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केलं, तर परमेश्वराद्वारेच आम्हाला क्षमा मिळायला हवी. तरच ती क्षमा आहे. म्हणून आम्ही नव्या करारामध्ये जात असताना लूक शुभवर्तमान काढू. लूक शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि त्यामध्ये एक स्त्री परमेश्वराच्या पायाजवळ बसलेली आहे आणि त्या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे 7वा अध्याय आणि 48 आणि 49 वचन. मग त्याने तिला म्हटले, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." तेव्हा त्याच्या बरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, "पापांची क्षमा देखील करणारा हा कोण?" या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे त्या यहुदी शास्त्र्यांच्या, परुषांच्या मनामध्ये आणि त्यांचा प्रश्न रास्त आहे. कारण नियमशास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, की पापांची क्षमा फक्त देवच करू शकतो. ज्याने त्याला निर्माण केलंय तोच करू शकतो. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा देव होता. परंतु तो मनुष्य रूपामध्ये आला होता. त्यामुळे त्यांनी त्याला ओळखलं नाही. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकाराने
तिला डायरेक्ट म्हटलं त्यांच्या समोर. मग त्याने तिला म्हटले, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वरच पापांची क्षमा करू शकतो. त्यानंतर आम्ही मार्क शुभवर्तनामध्ये देखील हाच प्रश्न आम्हाला पक्षघाती माणसाच्या बाबतीत पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी देखील जे शास्त्री बसलेले आहेत, त्यांच्या समोर प्रभूने या ठिकाणी 7व्या वचनामध्ये हाच त्यांच्या मनातले विचार प्रभू येशू ख्रिस्ताने जाणलेले आहेत. आणि हा असे का बोलतो? मार्क 2 अध्याय 7व्या वचनामध्ये हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? आणि ते स्वतःशी असा विचार करीत आहेत, हे येशूने अंतर्ज्ञानाने लागल्याचे ओळखून त्यास म्हटले, "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीता? अनिता, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा "उठ आपली बाज उचलून चाल." असे म्हणणे सोपे. या ठिकाणी आम्हाला आणि 10व्या वचनामध्ये तर मुख्य एक वचन आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे, हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला. या ठिकाणी परमेश्वर स्वतः मनुष्य रूपामध्ये आहे आणि त्याने अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातले विचार जाणलेले आहेत. आणि नियमशास्त्रामध्ये देखील तो विषय आहे, की देवाशिवाय पापांची क्षमा कोणी करू शकत नाही. आणि या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनातले विचार जाणलेले आहेत आणि या ठिकाणी ह्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आम्हाला पाहायला मिळतात, की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे. म्हणून यावरून आम्हाला सिद्ध होतं, की स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच पापांची क्षमा करणार आहे. कारण परमेश्वराने मनुष्य रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जे प्रायश्चित्ताचं कार्य करून ठेवलेलं आहे आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह करत असताना, वेगवेगळे आजार बरे करीत असताना त्याने या ठिकाणी तो कसा ईश्वर आहे, तो कसा परिपूर्ण देव आहे, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही जाताना क्षमेचं माध्यम पाहू. पहिलं पाहिलं आम्ही क्षमा करणारा परमेश्वर आहे. दुसरा मुद्दा क्षमेचं माध्यम एकमेव फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यासाठी आम्हाला प्रेषितांचे कृत्य त्याचा 13वा अध्यायाकडे जावं लागेल. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि त्या ठिकाणी 38व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, की म्हणून बंधुजनो तुम्हाला हे ठाऊक असो, की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. या ठिकाणी ह्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे इस्रायलाला ज्यावेळेस मंडळीची सुरुवात होत होती, त्यावेळेस यहुद्यांमध्ये कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन प्रेषित ज्यावेळेस वचनाचा प्रसार करत होते, सुवार्तेचा प्रसार करत होते, त्यावेळेस त्या ठिकाणी घोषणा करण्यात येत आहे, की ह्याच्याद्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. म्हणजे आणि स्वतः लूक शुभवर्तमान याचा 24व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला ह्या गोष्टीचा एक फार मुख्य वचन आम्हाला या ठिकाणी याच संदर्भाने पाहायला मिळतं. बघा 24वा अध्याय आणि त्याचं 47 वचन 46, 47, 46, 47 या ठिकाणी घोषणा करण्यात आलेले आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो कोणी त्याच्याकडे येईल आणि त्याला पाप क्षमा मिळेल. बघा 46, 24 लूक 24, 46, 47 आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं फक्त यरुशलेमे पुरतं ही पाप क्षमा आणि पश्चाताप आणि पाप क्षमा मर्यादित नाही, तर त्या ठिकाणी परमेश्वराचे सार्वभौमत्व, व्यापकता सर्व पृथ्वीवरील मानवासाठीचा त्याचा जो अ, मनोदय आहे, संकल्पना आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या ठिकाणी त्याने सिद्धीस नेलेली आणि सर्वांसाठी पश्चाताप आणि पाप क्षमा घोषित करण्यात आलेली पाहायला मिळतं. म्हणून आम्ही दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहिलं, की क्षमेचं माध्यम फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आहे आणि या ठिकाणी यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. म्हणजे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येईल, आपली पापे पदरी घेईल आणि मुखाने कबूल करून अंतःकरणाने विश्वास ठेवील, त्यांना पापांची क्षमा मिळेल. कारण त्यांच्या वतीने परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रायश्चित होण्यासाठी त्या काल्वरीच्या वधस्तंभावर देण्यात आलेलं आहे आणि ही पश्चाताप आणि पाप क्षमा घोषित करण्यात आलेली आहे. ते आजही ते द्वार उघड आहे जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत. हे क्षमेचं माध्यम आहे. दुसऱ्या पॉइंटमध्ये आम्ही पाहिलं.
त्याच्यानंतर तिसऱ्या मुद्द्याकडे जात असताना क्षमेचा आधार फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. क्षमेचा आधार तो कसा आहे यासाठी आम्हाला पहिले योहान याचा पहिला अध्यायाकडे जावं लागेल. योहानाचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय आणि पहिला अध्याय आणि त्याचं 9वं वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं क्षमेचं माध्यम, क्षमेचा आधार आमचा प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. या ठिकाणी क्षमेचा आधार प्रभू येशू ख्रिस्तच आहे. प्रायश्चित्त त्याने केलेलं आहे आणि त्याच्यावर जगाचं पाप लादण्यात आलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जगामध्ये बरेच वेगवेगळे विश्वास ठेवणारे वेगवेगळे पंथ आहेत, धर्म आहेत. वेगवेगळ्या विषयातून त्या ठिकाणी पाप क्षमेसाठी सगळ्यांचा ओढा आहे. परंतु इतरांच्या ग्रंथामध्ये एवढं खात्रीने कुठंच आम्हाला आढळत नाही, की अ, हे केल्याने तुम्हाला ही पाप क्षमा मिळाली आहे, मिळणार आहे. परंतु आमच्या पवित्र ग्रंथामध्ये आम्हाला हे स्पष्टपणे आणि स्पष्ट चित्र आमच्या परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या लोकांनी ही जी वचनं सार्वकालिक वचनं आमच्यासाठी दिलेली आहेत आणि त्याद्वारे आम्ही आज पण परमेश्वराच्या संपर्कामध्ये वचनाच्या द्वारे आम्हाला त्याचं मनन करण्याचं आमच्या जीवनामध्ये आम्हाला संधी आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट पाहायला मिळतं, जर आपण म्हणजे कोणीही व्यक्ती जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर या ठिकाणी जर आणि तरचा प्रत्यय तो विश्वसनीय व न्यायी आहे. तो म्हणजे आमचा परमेश्वर विश्वसनीय न्यायी आहे. म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. ही महान योजना परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्णत्वास नेलेली आपल्याला पाहायला मिळते. अ, आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही पाहतो की इफिसकारास पत्र काढू आम्ही. ह्याचाच एक उल्लेख इफिसकाराच्या पत्रामध्ये पौल इफिसकारांच्या लोकांना अ, सांगताना त्या ठिकाणी त्याचा विशेष उल्लेख करतो. इफिस 1:7 मध्ये स्पष्टरित्या त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. परमेश्वराची योजना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये युगारंभापूर्वी कशी झालेली आहे आणि त्या कृपेची समृद्धी म्हणजे आमची कोणती पात्रता नसताना मनुष्य हा पतन पावल्यानंतर त्याच्याकडे कोणतंही साधन नव्हतं आणि तो स्वतःच्या कोणत्याच त्याच्या बुद्धीने, त्याच्या शक्तीने, त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं आणि तो स्वतःला पापांच्या क्षमेपासून क्षमा मिळू शकत नव्हता. जगातील वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने पापांच्या क्षमेसाठी वेगवेगळ्या धर्माच्या नावाने, वेगवेगळ्या पंथाच्या नावाने, वेगवेगळ्या विषयाने ते ह्या विषयाकडे जातात, परंतु त्यांना एवढा खात्रीचा मार्ग कुठं मिळत नाही आणि सापडत नाही. परंतु आम्हाला ह्या पवित्र वचनाच्याद्वारे, सार्वकालिक वचनाच्याद्वारे देवाची कृपा आमची पात्रता नसताना त्याची समृद्धी, कृपेची समृद्धी त्या प्रियकराच्या ठायी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून त्याच्या रक्ताच्या द्वारे जगाच्या पापांची किंमत त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे जी मिळवलेली मुक्ती आहे ती आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. कारण तो क्षमेचा आधार आहे. हा तिसरा पॉइंट पाहिला आपण. चौथ्या पॉइंटकडे जात असताना क्षमेची संपूर्णता आणि परिपूर्णता ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण क्षमा आहे. हे आम्हाला पाहायला मिळतं. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा लूक शुभवर्तमानाकडे जाऊ. लूक शुभवर्तमान 7वा अध्याय 47व्या वचनामध्ये ह्या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे. म्हणजे तो एकच पाप क्षमा करतो, 2च पाप क्षमा करतो, 4च पापे क्षमा करतो असं नाही. पुष्कळ पापे आहेत. हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे. कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे, तो थोडकी प्रीती करतो. या ठिकाणी आम्हाला मुद्द्याची गोष्ट संपूर्णता, परिपूर्णता, क्षमेची संपूर्णता आणि परिपूर्णता, हिची पुष्कळ पापे क्षमा करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण क्षमा आहे. त्याच्यानंतर आम्ही 5व्या मुद्द्याकडे जाताना आम्ही पाहतो की क्षमेचा अधिकार हा फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच तो पूर्णत्वास जातो. त्यासाठी आम्हाला तो आत्ताच आम्ही बघितलेल्या इफिसकाराच्या पत्राच्या
पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आम्ही बघितलं, त्यामध्ये वर्तमान काळ आहे. आम्हाला क्षमा ही वर्तमान काळात लगेच प्राप्त झालेली आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती स्वतःचे पापे पदरी घेते, मुखाने कबूल करून अंतःकरणाने विश्वास ठेवते, त्यावेळेस त्याच वेळेस, त्याच क्षणी त्या व्यक्तीला पापांची क्षमा मिळते. आणि या ठिकाणी आम्ही ह्या 7 इफिसकाराच्या पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, की ते वचन पुन्हा एकदा वाचतो. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. वर्तमान काळ आहे. मिळाली आहे. मिळेल किंवा मिळाली होती अशा शब्दाचा प्रयोग नाही. मिळाली आहे म्हणजे त्या क्षणी, त्या ठिकाणी त्याला त्याने क्षमा देऊन टाकलेली आहे. आणि मागच्या वचनामध्ये देखील आम्ही 7व्या अध्यायाच्या लूक शुभवर्तमानच्या 7व्या अध्यायामध्ये देखील जर 47 पासून जर 50 पर्यंत जर वाचला आम्ही, मग त्याने ह्या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे. कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे, तो थोडकी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." या ठिकाणी देखील वर्तमान काळ आहे. तिला तत्क्षणी पापांची क्षमा झाली. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात विचार करू लागले, "पापांची क्षमा देखील करणारा हा कोण?" क्वेश्चन मार्क आहे. मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, "तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा." म्हणजे तिला तत्क्षणी परमेश्वराने पापांची क्षमा दिली. तारले म्हणजे क्षमा मिळाली तिला. आणि तिच्या क्षमेचा प्रश्न जो आहे, पापांचा प्रश्न क्षमेच्याद्वारे सुटला आणि क्षमा मिळाल्यामुळे उद्धार झालेला पाहायला मिळतो. म्हणून तिला तो म्हणतो, "निर्धास्तपणे जा आता, कारण तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे." प्रभूने जितके पण चिन्ह, चमत्कार, आजार बरे केले, त्यावेळेस त्याने प्रत्येक बरे करणाऱ्याला त्याने विचारले, "तू काय विश्वास ठेवतोस? तुझ्यासाठी मी काय करावं?" आणि या ठिकाणी त्या स्त्रीने त्याच्या चरणामध्ये बसून ज्यावेळेस आपल्या केसांनी त्याचे पाय तेलाने पुसून काढले. ती 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 त्या विश्वासाने त्याच्याकडे आलेली आम्हाला पाहायला मिळतं. तिच्या विश्वासाने तिला या ठिकाणी क्षमा मिळालेली पाहायला मिळते. आणि हा क्षमेचा अधिकार हा फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आहे. आम्हाला हे स्पष्ट पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आम्ही 6व्या पॉइंटकडे जात असताना क्षमेच्या अटी देखील आहेत आणि त्यामध्ये 4 गोष्टी आहेत. त्या 4 गोष्टी पाहताना आम्हाला पाहायला मिळतात, की क्षमा ही लूक शुभवर्तमानाचा 7व्या अध्यायाच्या 50व्या वचनामध्ये त्याने विश्वासाने तिला वाचविलेले, तिला क्षमा दिलेलं, तिला तारलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि तो अ, या ठिकाणी आम्ही आणखीन पुढे जाऊन हा विचार आम्हाला विश्वासाने पश्चाताप आहे आणि विश्वासाने स्वीकार आहे आणि विश्वासानेच क्षमा प्राप्त आहे. त्यासाठी आम्ही पाहतो, की प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाऊ आपण. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये या ठिकाणी पाहतो, "परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारे असे उच्च पद दिले." या ठिकाणी आम्हाला स्पष्ट पाहायला मिळतं, की पश्चाताप ही पापांची क्षमा पापांची क्षमा ही परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हे दान आहे, देणगी आहे. देणगी आम्हाला पाहायला मिळते. आणि तारण पण हे इफिसकाराचं पत्र 1 अध्याय 8व्या वचनामध्ये तारण हे कृपेने झालेलं आहे आणि ते हे कोण्या मनुष्याकडून झालेलं नाही, तर ते ते पण दान आहे. तारण आणि पाप क्षमा यांचा एका नाण्याच्या 2 बाजू जरी आम्ही समजल्या तर त्या अ, रास्तच ठरतील. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, की त्या ठिकाणी पापांची क्षमा ही परमेश्वराने देणगी म्हणून दिलेली आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 1 योहानमध्ये आम्ही पाहिलं, 1 योहान 1:9 मध्ये जर आम्ही आमची पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे व तो आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. या ठिकाणी स्वीकार पाहायला मिळतो आम्हाला. विश्वासाने पश्चाताप आणि स्वीकार आम्हाला पाहायला मिळतो. आणि स्तोत्र 32:5 मध्ये देखील आम्हाला हेच पाहायला मिळतं. 32:5 मध्ये बघा, 32:5 स्तोत्र 32:5 मध्ये आम्ही पाहतो, की "मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली." ज्यावेळेस व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आपली पापे पदरी घेतो आणि कबूल करीन असं जरी म्हटला, तरी या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन सांगितलं, "तेव्हा तू."
मी जेव्हा अ, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. म्हणजे आम्ही अंतःकरणामध्ये आमचं पाप पदरी घेतलं, परमेश्वराला सांगितलं आणि पश्चाताप केला. तर तो आम्हाला त्याच वेळेस आमच्या पापांची क्षमा करतो, हे आम्हाला पाहायला मिळतं. मत्ती सुवार्ता 4 अध्याय 6वा अध्याय आणि त्याचं 14 पण. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आणि प्रार्थना शिकवताना त्याने आम्हाला पाहायला मिळतं 12व्या वचनामध्ये, ह्या 6व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हटलंय, "जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड." म्हणजे जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तसेच तू आमची अपराध्यांची क्षमा कर. जर आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करत नाही, तर आमच्याही पापांची क्षमा तशी राखून ठेवलेली, आमच्या अपराधांची क्षमा तशीच राखून ठेवलेली आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून प्रभूने ह्या 6व्या अध्यायाच्या 14-15 मध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. आणि आम्हाला असं पाहायला मिळतं, जितक्यांना पापांची क्षमा मिळालेले आम्ही जे विश्वासणारे आहोत, जितक्यांना उद्धार मिळालेले आम्ही विश्वासणारे आहोत, त्या आम्हाला क्षमा मिळाल्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल ज्यावेळेस लूक शुभवर्तमान पहिला अध्याय 77व्या वचनामध्ये तारणाचा या ठिकाणी स्पष्टीकरण, व्याख्या यासाठी की त्याच्या लोकांस पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. तारणाचा अनुभव हा पापांच्या क्षमेने येतो. म्हणून आम्हाला जर क्षमा मिळाली आहे, तरच आम्ही इतरांना क्षमा करण्याचा आम्हाला परमेश्वराची आज्ञा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जर लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. म्हणजे बांधिलेले आहोत. आम्ही बांधील आहोत. ह्या गोष्टी ह्या क्षमेच्याद्वारे उद्धाराच्या द्वारे आमच्या समोर स्पष्ट झालेल्या आहेत. म्हणून आज जर माझ्या जीवनामध्ये असं कुणी असेल, की ज्याचा आम्ही अद्याप क्षमा केलेली नाही, तर मी विश्वासी या नात्याने इतरांना आम्ही क्षमा करणं आणि विश्वासामध्ये आणि उद्धारामध्ये पुढे चालणं हा आमच्या जीवनातला एक उद्देश आहे. जो मला आणि तुम्हाला ह्या गोष्टी सर्व समजण्यास आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास सहाय्य करो.